फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सेक्शुअल चेंजेस हे स्त्रीमध्ये होत असतात जेव्हा मेनोपॉज येतो. आणि त्याच्या आधीची एक फेज असते, पेरीमेनोपॉज म्हटलं जातं. हा पेरीमेनोपॉजचा जो फेज असतो ना, तो जरा डिफिकल्ट असतो, कारण तेव्हा हॉट फ्लशेस म्हणा किंवा म्हणा मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन येतं स्त्रियांना. जेव्हा स्त्रीचं वय साधारण 35 असतं किंवा 40 असतं, त्याच्या आधीच त्यांनी व्यवस्थित प्राणायाम, योगा किंवा आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधं आहेत, या गोष्टी त्या आधीच चालू करू शकतात. माझ्याकडे एक पेशंट येत होत्या, ज्या सांगत होत्या की त्यांचं वय साधारण 40 होतं आणि त्यांना ना वस्तू म्हणजे त्या काही गोष्टी विसरायच्या. थोडं मग पिरियड्सचं आपण डिटेल हिस्ट्री घेतली ना, तेव्हा कळलं की पिरियड थोडेसे आता डिस्टर्ब झालेले आहेत. मेध्य रसायन असं सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये, जे आय थिंक कुठेच उल्लेख नसेल बाकीच्या पॅथीमध्ये. तर मेध्य रसायन म्हणजे काय, तर ब्रेन आणि मन हे आयुर्वेदाने वेगवेगळं सांगितलेलं आहे. आणि मग मनावर जाणारी काही औषधं आहेत, जसं की तगर आहे, ब्राह्मी आहे, आवळा आहे, अशासारख्या ज्या वनस्पती आहेत ना, त्या व्यवस्थित असं मनावर कार्य करतात. मेनोपॉझल जो पिरियड असतो ना, तेव्हा वात वाढल्यामुळे ना अग्नी असतो तो मंद व्हायला लागतो. आता अग्नी म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह फायर, जे सगळ्या आजारांचं मूळ आहे. आता हा डायजेस्टिव्ह फायर लो व्हायला लागला की जर आपण वेळेवर जेवण नाही केलं तर ह्याचं सगळं संचिती मग मेदसंचितीमध्ये होते आणि मग फॅट वाढायला लागतं, त्या स्त्रीचं वजन वाढायला लागतं. उगाच कारण नसताना रडायला येणं हे सुद्धा होतं. तर हे का होतं माहिती आहे, आयुर्वेदामध्ये खूप छान कन्सेप्ट सांगितलाय की आपण जे खातो ह्याचा आहार रस बनत असतो, त्याच्यापासून रसधातू बनत असतो, जो पहिला धातू असतो. कमी होतं ना रसधातू, तेव्हा असं सिम्पटम सांगितले आहेत की शब्द असहिष्णुता, म्हणजे आपल्याला ना काही शब्द किंवा कुणाचा आवाज सुद्धा सहन नाही होत, इतपत म्हणजे ती अवस्था असते. शिंगाड्याचं फळ थंडीमध्ये वगैरे अवेलेबल असतं, तर ते तुम्ही त्या सीझनमध्ये तर घेऊ शकता. तो सीझन नसेल तेव्हा मग शिंगाड्याचं पीठ अवेलेबल असतं, ते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. शिवाय काही गोष्टी आहेत, जसं की अळशी आहे. अळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, याच्यामध्ये खूप छान फायटोइस्ट्रोजेन्स आहेत, बोन्ससाठी खूप छान आहे ते, त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. चेहऱ्याचं म्हणाल तर तुम्ही आल्मंड ऑइल वापरू शकता, त्याने सर्क्युलेशन पण छान होईल मसाजने, आणि मग हे जे रिंकल्स आहे, ड्रायनेस आहे, ह्याचं प्रमाण आपण नक्कीच डिले करू शकतो. कधी लक्ष दिलंय का समुद्राच्या त्या लाटांकडे? कधी त्या उसळतात तर कधी त्या शांतही असतात. तसंच आपलं शरीरही आहे. म्हणजे बघा, कधी उसळणारं, कधी शांत आणि कधी गूढ. ही कहाणी आहे त्या लाटांचीच, जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी येतच असते. तिच्या शरीरात, मनात आणि आयुष्यात या लाटा उमटतच असतात. नमस्कार, मी मधुरा. मधुराष्टक पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत त्या निसर्गाच्याच सायकलविषयी, अर्थातच पाळीबद्दल, ज्याला समाजानं पाळी हे नाव दिलं. अगदी पहिल्या दिवसापासून ते रजोनिवृत्तीच्या अर्थात मेनोपॉझल स्टेजच्या त्या शांत क्षणापर्यंत, जेव्हा ती स्वतःला नव्यानं ओळखते. याविषयी आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोनाली सावंत. सगळ्यात अगोदर आपण आपल्या मधुराष्टक पॉडकास्टमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. थँक्यू सो मच मधुरा. डॉक्टर सोनाली सावंत या आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ठाणे इथे त्यांचं डॉक्टर सावंत विश्वस्वरूप हे आयुर्वेद पंचकर्म सेंटर आहे आणि गेल्या अनेक वर्षांचा त्यांना ह्या क्षेत्राचा तर अनुभव आहेच आणि अनेक जण त्यांच्याकडे येऊन या संदर्भात उपचारही घेतात. आज आपण स्त्रीच्या या वेदनेचा आणि तिच्या ह्या प्रवासाचा सगळाच मागोवा घेणार आहोत आणि आयुर्वेदामध्ये ह्यावरती नेमके काय उपचार आहेत, या स्टेजेसमध्ये असताना स्त्रीने स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि घरच्यांनीही तिची कशी काळजी घ्यायची, ह्या सगळ्याबद्दल आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत मधुराष्टक पॉडकास्टमध्ये. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. पण सगळ्यात अगोदर मधुराष्टक पॉडकास्टला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका हां. तेव्हा चला लगेचच आपण ह्या अतिशय हळव्या विषयावरती पण तितक्याच गंभीर विषयावरती चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच हळवा. स्त्रियांच्या बाबतीत ही एक अशी स्टेज आहे
की त्या स्टेजचा आपण कधीच विचार केलेला नसतो. पाळी जेव्हा सुरू होते तेव्हा थोडासा एक वेगळा आपल्याला हार्मोनल चेंजेस आणि हे सगळं दिसत असतं. मात्र जेव्हा पाळी जायला सुरुवात होते तेव्हा वेगळे हार्मोनल्स दिसायला लागतात, हे चेंजेस दिसायला लागतात. यालाच आपण इंग्लिशमध्ये मग बोलायचं झालं तर मेनोपॉझल स्टेज म्हणतो, मराठीत बोलायचं झालं तर रजोनिवृत्ती म्हणतो. पण ही रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय आहे, आयुर्वेद त्याच्याकडे कसं बघतं, आणि खरंच रजोनिवृत्ती ही एक सुरुवात आहे स्त्रीची की शेवट आहे? शेवट आपण नक्कीच नाही बोलणार याला, अगदी एक छान बिगिनिंगच म्हणू शकतो. कारण कसं आहे बघ, स्त्री आधी खूप म्हणजे बिझी असते, तिला वेगवेगळ्या स्टेजेसमधून जावं लागतं. जसं की रजस्वला म्हणजे मेनार्क आहे, तिची पाळी सुरू होते. त्यानंतर मग गर्भिणी अवस्था आहे, शिवाय नंतर सुतिका अवस्था आहे. या सगळ्या वेगवेगळ्या फेजेसमधून ती जात असते. बरोबर. आणि एक टप्पा असा येतो ना, हे नैसर्गिकच चक्र आहे, की तेव्हा ती या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असते. त्यामुळे आपण एक असं म्हणू की तिला तिच्या मग छंदांकडे, म्हणजे तिला काहीतरी तिचे कलागुण जोपासायला एक वेळ मिळेल, असा एक कालावधी सुरू होतो, तो म्हणजे मेनोपॉज. तर नक्कीच ही छान अशी सुरुवात म्हणून ती त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने बघू शकते. बरोबर. डॉक्टर, आत्ता तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने ती बघू शकते. मात्र ह्या दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे त्रास होत असतो तिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं त्याचे प्रचंड मूड स्विंग्स होतात, हॉट फ्लॅशेस येत असतात, किंवा त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीची चिडचिड होत असते, म्हणजे वारंवार त्यांना खूप त्रास होत असतो. मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की ह्याच्यावरती काही उपचार नाही आहेत. मग आयुर्वेदात याच्यावर काही उपचार आहेत का? हो, नक्कीच. बघ कसं आहे माहिती आहे, रजोनिवृत्ती मेनोपॉज जो आहे ना, त्याचं पूर्वनियोजन आयुर्वेदाने करून ठेवायला सांगितलंय. म्हणजे मग तुम्हाला हे फार जास्त सिम्पटमच म्हणजे त्याची जाणीवच नाही होणार, असं सुद्धा आपण त्याचं पूर्वनियोजन करू शकतो. मी जरा थोडक्यात सांगते की रजोनिवृत्ती म्हणजे काय एक्झॅक्टली. तर मेनोपॉज हे सगळ्यांनाच माहिती आहे. साधारण 45 ते 55 हे वय सांगितलेलं आहे. आता काही महिलांना लाईफस्टाईलमुळे थोडंसं अर्ली मेनोपॉज सुद्धा होतोय. बरोबर. तर जे हे मासिक पाळीचं चक्र आहे, स्त्रीच्या शरीरामध्ये एक नैसर्गिक टप्पा आहे जेव्हा हे मासिक पाळीचं चक्र थांबतं. तर ते कसं थांबतं, तर एक 12 महिने कॉन्झिक्युटिव्ह मंथ्स जर पाळी आली नाही तर मग आपण समजतो की हा मेनोपॉज झालेला आहे, वय साधारण 45 ते 55च्या मध्ये. तर यामध्ये काय असतं माहितीये का, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेवल जेव्हा कमी व्हायला लागतात ना हळूहळू, तेव्हा मग ओव्हेरियन फंक्शन हळूहळू डिक्लाईन व्हायला लागतं. आणि त्याशिवाय अँड्रोजेन्सचं प्रमाण वाढायला लागतं, कॉर्टिझोल हॉर्मोन्स वाढायला लागतात, जे स्ट्रेस हॉर्मोन असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात शरीरामध्ये. त्यामुळे तू म्हणते ना तसं ते हॉट फ्लॅशेस येणं किंवा मग मूड स्विंग्स होणं, या गोष्टी व्हायला लागतात. तर ह्याच्यावरती उपाय म्हणजे जेव्हा स्त्रीचं वय साधारण 35 असतं किंवा 40 असतं, त्याच्या आधीच त्यांनी व्यवस्थित प्राणायाम, योगा किंवा आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधं आहेत जे नॅचरल फायटो इस्ट्रोजेन, म्हणजे नॉट इस्ट्रोजेन बट फायटो इस्ट्रोजेन, जे वनस्पतींमध्ये अवेलेबल आहेत, या गोष्टी त्या आधीच चालू करू शकतात. बरोबर. आणि मेन म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलंय माहितीये की मेनार्क म्हणजे जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा काही रूल्स फॉलो करायचे आहेत. म्हणजे पाळीचे जे दिवस असतात तेव्हा फार धावपळ न करणं, शिवाय फार स्ट्रेस न घेणं. जसं की गर्भिणी आहे, मग गर्भिणीने काय फॉलो करायचं आहे. शिवाय सुतिका म्हणजे जेव्हा तिला बाळ होतंय त्या कालावधीमध्ये तिने पोस्ट डिलेव्हरी काय काय फॉलो करायचंय, हे जर स्त्रीने फॉलो नाही केलं मग तिला मात्र तू सांगितलं तसं हॉट फ्लॅशेस, वेट गेन किंवा मग लवकर रिंकल्स येणं, ड्रायनेस, या सगळ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. तर पूर्वनियोजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला की पूर्वनियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. आज अनेक स्त्रिया या बऱ्यापैकी वेल एज्युकेटेड आहेत, त्या प्राणायाम करतात, योगा करतात, अगदी जेव्हा त्या प्रेग्नंट असतात तेव्हा सुद्धा हे सगळं त्या करत असतात. पण तरीसुद्धा हे सगळं करूनही अनेक स्त्रियांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांचं वजन जे आहे ह्या दरम्यानच्या काळात अचानक वाढायला सुरुवात होते.
मग सगळेजण म्हणतात अगं तू तर बारीक होती आता जाड कशी झाली, किंवा मग तुझ्यामध्ये इतका कसा बदल झाला, तुझ्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या कशा आल्या, जसं आता तुम्ही म्हणाला ड्रायनेस येतो. हा ड्रायनेस, वजायनल ड्रायनेस पण मोठ्या प्रमाणात येत असतो. हे सगळं होत असताना त्या स्त्रीने ह्या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे, आणि आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती नेमके काय उपचार आहेत, काही औषधं आहेत का, किंवा आपण काही पंचकर्माच्या मदतीने त्यावरती उपचार करू शकतो का? हो, नक्कीच. आयुर्वेदामध्ये खूप छान उपाय आहेत त्याच्यावरती. आणि जसं की आपण सांगितलं ना की फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सेक्शुअल चेंजेस हे स्त्रीमध्ये होत असतात जेव्हा मेनोपॉज येतो. आणि त्याच्या आधीची एक फेज असते, पेरीमेनोपॉज म्हटलं जातं. हा पेरीमेनोपॉजचा जो फेज असतो ना तो जरा डिफिकल्ट असतो, कारण तेव्हा हॉट फ्लशेस म्हणा किंवा म्हणा मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन येतं स्त्रियांना, किंवा कधी कधी ना वस्तू विसरायला लागतात. बरोबर. तर ब्रेन फॉग असं म्हटलं जातं. या सगळ्याच गोष्टी आहेत ना या इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन लेवल्सशी तर निगडीत आहेतच. शिवाय जर आयुर्वेदाचा आपण दृष्टिकोन बघितला ना तर ह्या ज्या कालावधीमध्ये आहे ना वाताच्या लेवल्स खूप वाढलेल्या असतात बॉडीमध्ये. हां, तर बेसिकली हे सगळं नैसर्गिकच म्हणजे नॅचरली होत असतं. पण आपण त्याला अवॉइड कसं करू शकतो, तर ते आयुर्वेदाने काय सांगितलंय, एक तर मी सांगितलं तसं सगळ्या परिचर्या व्यवस्थित पाळल्या तर आपल्याला हे एवढं फेस करावं लागत नाही. शिवाय आपल्या ना जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये काही आपण गोष्टी इन्कॉर्पोरेट करू शकतो. जसं की आता स्ट्रेस आहे, सगळ्यांनाच कामाची धावपळ आहे, हे मान्य आहे, पण त्यातूनच स्वतःकडे वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. तर त्या स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढणं हे खूप आवश्यक असतं. आणि माझ्याकडे एक पेशंट येत होत्या ज्या सांगत होत्या की त्यांचं वय साधारण 40 होतं आणि त्यांना ना वस्तू म्हणजे त्या काही गोष्टी विसरायच्या, म्हणजे अगदी कधी मुलाच्या शाळेचं नाव हे त्यांना पटकन विचारलं तरी त्यांना विसरायला होत होतं. आणि असं नव्हतं की ती म्हणजे वेल एज्युकेटेड होती किंवा तिचं आधीचं सगळं व्यवस्थित चालू होतं. थोडं मग पिरियड्सचं आपण डिटेल हिस्ट्री घेतली ना तेव्हा कळलं की पिरियड थोडेसे आता डिस्टर्ब झालेले आहेत, की कधी फ्लो कमी झालेला आहे वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये चिडचिडेपणा होता. तर आपण मगाशी म्हटलं तसं ब्रेन फॉग ही कंडिशन त्यांच्यामध्ये बघितली गेली. बरं. हां, तर आयुर्वेदामध्ये ना ह्याच्यामध्ये काही रसायनं सांगितली आहेत. आता रसायन म्हणजे काय, तर च्यवनप्राशसारखी रसायनं आहेत. मेध्य रसायन असं सांगितलंय आयुर्वेदामध्ये, जे आय थिंक कुठेच उल्लेख नसेल बाकीच्या पॅथीमध्ये. तर मेध्य रसायन म्हणजे काय, तर ब्रेन आणि मन हे आयुर्वेदाने वेगवेगळं सांगितलेलं आहे. आणि मग मनावर जाणारी काही औषधं आहेत, जसं की तगर आहे, ब्राह्मी आहे, आवळा आहे, अशासारख्या ज्या वनस्पती आहेत ना त्या व्यवस्थित असं मनावर कार्य करतात. बरं. आणि मग हे ब्रेन फॉग आणि ह्याचे जे सिम्पटम्स आहेत ना हे अगदी छान कमी करायला मदत करतात. म्हणजे आपण त्या पेशंटला या सगळ्या वनस्पती तर वापरल्याच, शिवाय तिचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल व्यवस्थित करणारे काही औषधं, शिरोधारासारखं पंचकर्म रेकमेंड केलेलं, आणि त्यांना व्यवस्थित ह्या सगळ्या सिम्पटम्समध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक जाणवून आला. आणि त्यांचं ते सतत विसरणं होतं ना ते सुद्धा कमी झालं. पण मग ही ट्रीटमेंट जी आहे ती किती महिने किंवा किती कालावधीपर्यंत घेतली तर योग्य ठरू शकते? जसं मी सांगितलं तसं पूर्वनियोजन करणं हे आपल्या हातात असतं. बरोबर. हा, ट्रीटमेंटचा कालावधी हा प्रत्येक पेशंट प्रमाणे डिफर होतो, की प्रत्येकाला कसे सिम्पटम्स आहेत किंवा किती क्रोनिक आहेत. त्याशिवाय आता जर तू म्हटलं तसं वेट जेव्हा वाढायला लागतं ना तेव्हा ती ट्रीटमेंट असते, ती साधारण 1-2 ते 3 महिने पेशंटला आपण देतो. जसं की त्याच्यामध्ये पहिलं तर हॉर्मोन रेग्युलराईज होण्यासाठी काही औषधं असतात, शिवाय मेद संचिती होते. जे हे मेनोपॉझल पिरियड असतो ना, वात वाढल्यामुळे आणि मेदाची संचिती अधिक व्हायला लागते. आता मेदाची संचिती का होते, कारण की ना मेनोपॉझल जो पिरियड असतो ना तेव्हा वात वाढल्यामुळे ना अग्नी असतो तो मंद व्हायला लागतो. आता अग्नी म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह फायर, जे सगळ्या आजारांचं मूळ आहे. आता हा डायजेस्टिव्ह फायर लो व्हायला लागला की जर आपण वेळेवर जेवण नाही केलं किंवा आपण चुकीचे जसं फास्ट फूड आहे, अशा काही जंक फूड आहे, हे सगळे आयटम जास्त खाल्ले गेले किंवा उशिरा जेवण घेतलं गेलं तर ह्याचं सगळं संचिती मग मेदसंचितीमध्ये होते आणि मग फॅट वाढायला लागतं, त्या स्त्रीचं वजन वाढायला लागतं. आणि मग लॅक ऑफ एक्झरसाइज, म्हणजे आजकाल आपण म्हणजे तेच की वेळ नाहीये, तर जर एक्झरसाइजसाठी वेळच नसेल तर मग ही मेदसंचिती अजून ऍक्सेलरेट होते. बरोबर. मग त्यांना आपण हा सुद्धा सल्ला देतो की तुम्ही योगा, प्राणायाम, वॉक घेणं हे खूप इम्पॉर्टंट, आणि त्याच्याच जोडीने काही औषधं आहेत त्यांचा उपयोग, आणि मग पंचकर्म
हे आपण बस्ती म्हणून पंचकर्म आहे जे ह्या मेदसंचितीमध्ये म्हणजेच ओबेसिटीमध्ये खूप छान काम करतं. बरोबर. डॉक्टर, आत्ता तुम्ही खरं तर फार महत्त्वाचा आत्ता मुद्दा इथे सांगितला. डायजेस्टिव्ह जी सिस्टम आहे ती इथे बिघडते ह्या स्टेजेसमध्ये. बऱ्याच स्त्रियांना, म्हणजे माझ्या अनेक अशा मैत्रिणी आहेत, त्यांना हा सगळा प्रॉब्लेम दिसतो आणि त्या मला सांगतात पण, अरे आता काय करायचं. पण ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये इतके चांगले उपचार आहेत, तर नक्कीच ते आपण घेऊ शकतो आणि लवकरात लवकर जर उपचार घेतले तर नक्कीच त्याचा फायदा त्या स्त्रीला होऊ शकतो. कारण की जी चिडचिड आहे ती आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम खराब झाल्यामुळे असेल किंवा जे हॉट फ्लॅशेस येत आहेत ते सुद्धा आपल्या ह्या सगळ्या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये आपल्याला येणारे जे बदल आहेत आपल्या शरीरामध्ये ते बदल होणारच आहेत. म्हणजे ते प्रत्येक स्त्रीला खरं तर ॲक्सेप्ट करणं भागच आहे. मात्र त्याच्यावरती आज आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत आणि मला वाटतं की तुमच्या विश्वस्वरूप पंचकर्म सेंटरमध्ये हे सगळे उपचार उपलब्ध आहेतच. अर्थात आपण त्याच्यावरती तर चर्चा करूयाच, पण तत्पूर्वी तुम्ही म्हणालात की अग्नी मंदावतो, म्हणजे पचन क्रिया जी आहे ती मंदावायला सुरुवात होते. मग ती प्री मेनोपॉझल या स्टेजमध्ये होऊ शकते किंवा त्या मेनोपॉझल स्टेजमध्ये मेटाबॉलिझम आपला अचानक कमी व्हायला सुरुवात होते. हे सगळं बदलत असतं. मग अशा वेळेस आयुर्वेदामध्ये पंचकर्म केल्याने किंवा काही औषध उपचार घेतल्याने किती फरक पडू शकतो आणि स्त्रीने नेमकं ह्या वेळी डॉक्टरकडे जाणं आणि योग्य उपचार पद्धती करून घेणं किती महत्वाचं आहे? हो, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे पेरीमेनोपॉज हा जो पिरियड असतो ना तो अगदी कठीण जातो काही काही स्त्रियांना. म्हणजे त्यांच्यासाठी अक्षरशः तो काही अगदी रडकुंडीला येतात. म्हणजे ह्याचं एक हे पण सिम्पटम आहे की उगाच कारण नसताना रडायला येणं हे सुद्धा होतं. तर हे का होतं माहिती आहे, आयुर्वेदामध्ये खूप छान कन्सेप्ट सांगितलाय की आपण जे खातो ह्याचा आहार रस बनत असतो, त्याच्यापासून रसधातू बनत असतो जो पहिला धातू असतो. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितले, त्याच्यामधला पहिला धातू हा रसधातू आहे. तर रसधातूचं जेव्हा क्षीणता म्हणजे त्याचं डिप्लिशन होतं ना किंवा कमी होतं ना रसधातू, तेव्हा असं सिम्पटम सांगितले आहेत की शब्द असहिष्णुता. म्हणजे आपल्याला ना काही शब्द किंवा कुणाचा आवाज सुद्धा सहन नाही होत, इतपत म्हणजे ती अवस्था असते. आणि हेच मेनोपॉजमध्ये किंवा प्रीमेनोपॉजमध्ये हे बघितलं जातं की रसधातूचा क्षय होतो. त्यामुळे त्या स्त्रीला चिडचिडेपणा व्हायला लागतो. शिवाय रसधातू हा हृदयाच्या आश्रयाने राहत असतो, त्यामुळे मग पाल्पिटेशन्स होणं, हा रसधातू क्षीण झाल्यामुळे पाल्पिटेशन होणं हे सिम्पटम सुद्धा खूप कॉमनली बघितलं जातं. बरोबर. तर अशा वेळी आयुर्वेदाने काय सांगितलंय तर शतावरी सारख्या वनस्पती सांगितल्या आहेत की ज्यांचे काही कल्प असतात ते बनवून आपण पेशंटना देतो. त्याशिवाय बस्ती हे जसं पंचकर्म मी सांगितलं ना त्यामुळे सुद्धा खूप फायदा होतो. तर हा रसधातू जेव्हा क्षीण होतो ना, म्हणजेच आपला आहार रस मी म्हटलं ना पहिला धातू रसधातू बनतोय आणि मग तो रसधातूच नीट फॉर्म नाही झाला तर त्याच्यापासून बनणारं रक्त, त्याच्यानंतर मांस, मेद, अस्थि, मज्जा हे सगळेच धातू बिघडायला लागतात, ज्याच्यामध्ये शुक्रसुद्धा आलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात आणि रसधातू बिघडला की मग आपलं डायजेशन सुद्धा व्यवस्थित होत नाही. शरीरामध्ये आम वाढायला लागतो, एक जडपणा, आळस यायला लागतो, अग्नी मंदावतो. तर ह्याच्यासाठी त्रिकटू म्हणून सुद्धा एक छान औषध सांगितलंय आयुर्वेदामध्ये, जे सुंठ, मिरं, पिपळी असं ह्या तिघांचं कॉम्बिनेशन असतं. तर अगदी चिमूटभर हे आपण पाण्यामधून रोज घेऊ शकतो किंवा आपल्या जेवणावर सुद्धा वरण भात आणि तूप असतं त्याच्यावर सुद्धा त्रिकटूची पावडर हे पेरीमेनोपॉजमधल्या किंवा मेनोपॉज जवळ आलाय ह्या स्त्रिया अगदी रेग्युलर घेऊ शकतात. बरोबर. म्हणजे यामुळे अग्नी इम्प्रूव्ह व्हायला खूप छान मदत होईल आणि मग आपण जसं सांगितलं तसं त्यांची भूक व्यवस्थित राहील, मेदसंचिती नाही होणार. बरोबर. अर्थातच मेदसंचिती न होण्यासाठी सुद्धा आपल्याकडे आयुर्वेदामध्ये उपचार आहेत, पण त्याचबरोबर आपण योग्य आहार आणि विहार म्हणजे तुमची योग्य व्यायाम केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही आता अस्थीचा उल्लेख केला. अस्थी म्हणजे हाडं. आज हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण जे आहे ते पूर्वीच्या तुलनेमध्येही आता वाढत चाललंय. म्हणजे अगदी आपण बघितलं तर अगदी नुसतं थोडंसं जरी आपण कुठे पडलो तरी फ्रॅक्चर होण्याची भीती वाटते. अशी परिस्थिती आहे अगदी 40च्या आसपासच्या वयोगटामध्ये. तर असं का होतं? ह्याला सुद्धा रजोनिवृत्तीच कारणीभूत आहे का? हो, रजोनिवृत्ती हा एक भाग होऊ शकतो,
पण कसं आहे माहितीये, स्त्रियांचा आहार कसा आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट भाग आहे त्याच्यामध्ये. जसं की मी तुला म्हटलं की सुतिका परिचर्या म्हणजेच पोस्ट डिलेव्हरी जर त्या स्त्रीने व्यवस्थित काळजी नसेल घेतली तर ऑलरेडी तिकडूनच कॅल्शियम डिप्लिशन हे चालू झालेलं असतंच. आणि त्यावेळी फार जास्त काम करणं किंवा मग स्वतःच्याकडे लक्ष न देणं, बेसिकली अभ्यंग म्हणजेच आता आपलं शरीर हे की यंत्र, मशीनसारखं आहे, ते सतत काम करतंय, त्याला कुठेतरी ऑइलिंगची गरज असते. आणि जर हे ऑइलिंग झालं नाही तर वातसुद्धा वाढत जातो आणि मग आपलं सांध्यांचं किंवा त्यांना वंगण मिळत नाही. त्यामुळे मग आपल्या सांध्यांचं आरोग्य, आपल्या बोन्सचं आरोग्य हे अगदी बिघडायला लागतं. तर ही सगळी काळजी घेतली नाही. तसंच आहाराकडे दुर्लक्ष करणं, जसं की त्यांनी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेल्या गोष्टी अगदी कमी घेतल्या किंवा व्यवस्थित घेतल्या नाहीत तर मग ह्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी शरीरामध्ये व्हायला लागतात, ॲब्झॉर्प्शन कमी व्हायला लागतं. आणि मग अशी ही हाडं जी ऑलरेडीच त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा हे कमी झालेलं, कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं आहे, मेनोपॉज आला, इस्ट्रोजन ड्रॉप झालेलं आहे, तिकडे अजूनच आपल्या इंटेस्टाईनमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता कमी झालेली असतेच. त्यामुळे मग मेनोपॉजमध्ये अतिशय जास्त प्रमाणात मग हाडं ठिसूळ व्हायला लागतात. बरोबर. तर जसं मी आधी पण सांगितलं, पूर्वनियोजन. त्यामुळे आधी व्यवस्थित आहार घेणं, हे स्त्रीने स्वतःकडे लक्ष देणं आणि काही गोष्टी स्वतःहून इन्क्लूड करणं आहारामध्ये हे खूप गरजेचं असतं, ज्यामुळे आपलं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होणार नाहीत, हाडं ठिसूळ होणार नाहीत. त्याच्यासाठी मी एक छान सांगेन की ना, शिंगाडा असतो, शिंगाड्याचं फळ थंडीमध्ये वगैरे अवेलेबल असतं. तर ते तुम्ही त्या सीझनमध्ये तर घेऊ शकता. तो सीझन नसेल तेव्हा मग शिंगाड्याचं पीठ अवेलेबल असतं, ते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. शिवाय काही गोष्टी आहेत जसं की अळशी आहे. अळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, हे याच्यामध्ये खूप छान फायटो इस्ट्रोजेन्स आहेत, बोन्ससाठी खूप छान आहे ते, त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. अळशीचा काढा बनवा तुम्ही, साधारण 1 चमचा अळशी घ्यायची आणि छान पाण्यामध्ये उकळवायचं आणि ते गाळून पाणी प्यायचंय. हे तुम्ही केलं ना, तुमचे केस असतील किंवा तुमची स्किन असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्ट्रोजन छान मिळाल्यामुळे जे काही हॉर्मोनल चेंजेसमुळे जे शरीरामध्ये फरक होत आहेत किंवा मग बोन्सचं जे काही डेन्सिटी कमी होती आहे ती छान वाढायला सुद्धा अळशीने मदत होते. तर अळशीचा वापर आपण असा काढा बनवून सुद्धा करू शकतो. तसं घेणं जर नाहीच पॉसिबल झालं तर आपण जसं आपल्या जेवणानंतर बडीशेप, ओवा ह्याचं मिश्रण कसं बनवून ठेवतो, त्याचप्रमाणे अळशी भाजून त्याच्यामध्ये ॲड केली आणि मग 1 चमचा हे मिश्रण, अळशी, ओवा, बडीशेप, जिरा यांचं मिश्रण आपण रोज 1 चमचा जेवणानंतर घेतलं तर त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट नक्कीच दिसून येतील. बरोबर. डॉक्टर, आत्ता तुम्ही हे सगळं सांगतायत, अनेक स्त्रिया हे आत्ता घरगुती उपचार करतातच आहेत, कारण अनेक आत्ता आपण बघितलं तर तसा अवेअरनेस महिलांमध्ये बघायला मिळतो. म्हणजे अगदी माझ्या घरातही हे सगळं अळशीचं प्रमाण आहे, ते अळशीची चटणी असेल किंवा अळशी आहे, ते फ्लॅक्सीड्स खाल्ले जातात, कारण जेणेकरून आपल्या शरीरात जे मेद तयार होतं आहे ते सुद्धा अळशीच्या माध्यमातून आपण कमी करू शकतो. डॉक्टर, आत्ता आपण एकूणच शरीरामध्ये नेमकी आतमध्ये काय बदल होतात ह्याबद्दल आपण बोलत होतो, मात्र शरीराच्या बाहेर म्हणजे त्वचेवरती पण खूप बदल दिसायला लागतात, जसं काही सुरकुत्या पडणं, त्वचा कोरडी होणं, प्रचंड ड्रायनेस येणं आणि त्याच्यामुळे येणारी अंगाला खाज, ह्यामुळे स्त्रियांची चिडचिड मोठ्या प्रमाणात होत असते. ह्यावरती आपण काय उपचार करू शकतो त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ओके. हे बघ, नैसर्गिक आहेत या सगळ्या गोष्टी, नैसर्गिक आहेत. पहिली गोष्ट तर एक्सेप्टन्स, म्हणजे व्यवस्थितपणे ह्या गोष्टींना एक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामध्ये स्ट्रेस घेतला असेल किंवा मग फार चिंता असतील तर ह्या गोष्टींना लवकर ॲक्सेलरेट व्हायला लागतात, म्हणजे एजिंग आहे ना ती लवकर व्हायला लागते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आनंदाने एक्सेप्ट करणं, योगा, प्राणायाम यासारख्या गोष्टी, सूर्यनमस्कार आहे यासारख्या गोष्टी, ध्यान, मेडिटेशन किंवा आपल्याला आवडणाऱ्या लोकांमध्ये, सकारात्मक लोकांमध्ये राहणं हे स्त्रीने नक्कीच केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, एक पॉझिटिव्हिटी वाढेल, आपले जे हॅपी हॉर्मोन्स आपण म्हणतो ना त्यांची लेवल वाढायला मदत होईल. बरोबर. जसं की आता इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे लेवल्स तर डिक्रीज व्हायला लागतात आणि शिवाय कॉर्टिझॉलचं प्रमाणसुद्धा त्याच्यामुळे फ्लक्च्युएट व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ना खूप माइंडशी सुद्धा रिलेटेड असतात, म्हणजे ब्रेनशी रिलेटेड आहेत, की फार विचार झाले तर ह्यांचे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉनच्या लेवलमध्ये खूप फ्लक्च्युएशन व्हायला लागतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आनंदी राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि
दुसरं मी सांगेन म्हणजे आहारामधले बदल असतात, जसं की खारीक, अंजीर यासारखे ड्रायफ्रुट्स घेणं, कारण ह्या नट्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी छान असे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, ज्याच्यामुळे आपले हे जे रिंकल्स येणं किंवा सुरकुत्या पडणं ह्या गोष्टीसुद्धा आपण थोड्याशा डिले करू शकतो. बरोबर. शिवाय जर आपण आयुर्वेदाप्रमाणे बघितलं ना, तर वाताचं प्रमाण ह्याच्यामध्ये वाढलेलं असतं या फेजमध्ये. आता वाताचे गुण काय आहेत, तर तो वृक्ष आहे, लघु आहे, त्यामुळे वृक्षतेमुळे तो ड्रायनेस तर नक्कीच आणतोय. आता ह्या वाताला शमन कसं करायचं, तर अभ्यंग म्हणजेच मसाज घेणं अगदी इम्पॉर्टंट आहे. आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, रोज शक्य नसेल तर ॲटलिस्ट एवढा तरी तीळ तेलाने मसाज अंगाला घेणं हे खूप छान तुमचा ड्रायनेस कमी करायला मदत करतं. चेहऱ्याचं म्हणाल तर तुम्ही आल्मंड ऑइल वापरू शकता, त्याने सर्क्युलेशन पण छान होईल मसाजने, आणि मग हे जे रिंकल्स आहे, ड्रायनेस आहे, ह्याचं प्रमाण आपण नक्कीच डिले करू शकतो. आणि आतून घेण्याच्या गोष्टी जर आपण म्हटलं तर मेन म्हणजे मी सांगितलं तसं अग्नी आपला व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपण ज्या ह्या न्यूट्रिशनल गोष्टी खातोय हे त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट होईल आणि मग त्याचे इफेक्ट सुद्धा तसे दिसायला लागतील. बरोबर. चेहऱ्याच्या ड्रायनेससाठी एक लेप सांगते मी. ॲलोवेरा जेल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा कोकोनट ऑइल टाकायचंय, आणि मग अनंता म्हणून एक पावडर असते आपली आयुर्वेदामध्ये, अनंता चंदन ह्याचं मिश्रण असं एकत्र करून त्याचा जर आपण मुखलेप म्हणजे फेसपॅक जर दिवसा लावला तर त्याचा खूप छान इफेक्ट ड्रायनेस कमी करायला नक्की होतो. मग ड्रायनेस कमी झाला म्हणजे रिंकल्स लवकर नक्कीच येणार नाहीत. बरोबर. हे सगळं झालं, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये झोप ही कुठेतरी डिस्टर्ब झालेली दिसते. कारण हॉट फ्लॅशेस, कुठेतरी स्ट्रेस, आपण सारखं विसरतोय ही भावना, मध्येच आपल्याला रडू येतं, ह्या सगळ्या गोष्टी आणि सतत येणारे निगेटिव्ह थॉट्स आणि वाढलेलं वजन, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीच्या आजूबाजूला असताना तिची झोप ही पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. आता झोप डिस्टर्ब झाली की सगळंच आपलं लाईफस्टाईल डिस्टर्ब होते. असं डॉक्टर सांगतात तुम्ही 7 ते 8 तास झोपलं पाहिजेच. पण ही झोप का डिस्टर्ब होते आणि ह्यावरती आपण काय करू शकतो उपचार? घरगुती काही उपचार आहेत का? आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्यात का की जेणेकरून आपली झोप ही व्यवस्थित पूर्ण होऊ शकते, जेणेकरून आपलं पुढचा दिवस जो आहे तो चांगला जाऊ शकतो? कसं आहे ना, झोप डिस्टर्ब ही होतेच, कारण की एकतर फार स्ट्रेस असतो किंवा जसं आपण म्हटलं तसं मूड स्विंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्या असतातच. पण नियोजन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की उगाचच जागरणं करणं टाळलं पाहिजे, किंवा सतत मोबाईलचा वापर, म्हणजे रात्री झोपताना, दिवसा तुम्ही बघितलं तर ठीक आहे, बट रात्री झोपताना रील्स बघणं किंवा फार जास्त मोबाईलचा वापर याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होऊ शकते. तर त्या गोष्टी आपण नक्कीच आचरणात आणल्या पाहिजेत की एक 7 तासाची झोप आपली कशी कंप्लीट होईल याकडे लक्ष देणं. बरोबर. तर ब्राह्मी घृतासारखं औषध रसायनकल्प म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर च्यवनप्राश, ब्राह्मी घृत यासारखी औषधं व्यवस्थित आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घेणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. शिवाय ना, पंचकर्माचं विचारलं तर शिरोधारा म्हणून एक पंचकर्म आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आज्ञाचक्रावरती एक सतत धार सोडली जाते तेलाची. हे अतिशय छान असं आपल्याला, म्हणजे इन्सोमनिया असेल किंवा हे जे फ्लक्च्युएशन हॉर्मोन्स आहेत हे सगळं कमी करायला आणि कॉर्टिझोलच्या लेवल्स कमी करायला हे सुद्धा व्यवस्थित हेल्प करतं. सो शिरोधारा ह्या पंचकर्माचा सुद्धा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करून आपण इन्सोमनिया किंवा झोप डिस्टर्ब असणं या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ना, प्रत्येक वेळेला असं नाही आहे की म्हणजे मेनोपॉजचे सिम्पटम म्हणून तर इन्सोमनिया आहेच, पण कधी कधी आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे झोप डिस्टर्ब होते, किंवा मग कुठेतरी बॉडीमध्ये पेन आहे, एक्स आहे, सो ह्याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होते. तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट सुद्धा आपण देतो, की जसं आता बॉडी पेनसाठी मी सांगितलं तसं अभ्यंग आहे, वेगवेगळ्या ऑइलचं मसाज आपण रेकमेंड करतो पेशंटना, स्टीम असते काढ्यांची. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इन्कॉर्पोरेट करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्यामुळे काय होईल की वात कमी राहील आणि मग वाताचा जोर कमी असला की आपोआपच स्लीप पॅटर्न व्यवस्थित होणार आहे. बरोबर.
आणि आयुर्वेदामध्ये हे सगळे उपचार उपलब्ध आहेत, तर नक्कीच त्याचा फायदा करून घ्यायला हरकत नाही आहे. आणि हे सगळे उपचार आपल्या डॉक्टर विश्वस्वरूप आयुर्वेद याच्यामध्ये उपलब्ध आहेत, पंचकर्मा सेंटरमध्ये. ठाणे इथे पंचकर्मा सेंटर आहे. डॉक्टर, हे सगळं आहे, स्त्री ह्या जेव्हा अवस्थेतून जात असते तेव्हा ती डिप्रेस पण होत असते. पण मग अशावेळी ह्या डिप्रेशनची ही जी स्टेज आहे त्या स्टेजला स्वतः स्त्रीने आणि तिच्या घरच्यांनी कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, तिला कसं समजून घेतलं पाहिजे, त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. कारण माझ्या अनेक अशा मैत्रिणी आहेत की ज्या ह्या स्टेजेसमधनं जात असतात आणि त्या बऱ्याचदा त्यांच्या कैफियत म्हणतात ना, ती ऐकवत असतात. मग तेव्हा वाईट वाटतं की बापरे, असं पण असतं, असं पण होतं. त्याविषयी याच्यासाठी आपण ना आपला पॉडकास्टच सगळ्यांना दाखवूया. म्हणजे कसं एक अवेअरनेस क्रिएट होईल. बरोबर. कारण ना काही सिम्पटम असे असतात ना की जे समोरच्याला खरे वाटणारच नाहीत. जसं की आपण डिस्कस केलं, ब्रेन फॉग असतं की गोष्ट विसरणं असेल, किंवा मग फार अँझायटी होते. म्हणजे तो माणूस आपल्याला नॉर्मल दिसत असतो पण त्याला अचानक ही अँझायटी व्हायला लागते, किंवा त्याचं स्ट्रेसचं प्रमाण हे अचानक उगाच चिंता करणं, या गोष्टी उगाच व्हायला लागतात. भीती वाटायला लागते. एक्झॅक्टली सर. तर हे काही काही सिम्पटम आहेत ना ज्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही किंवा अवेअरनेस नसतो त्याबद्दल. तर पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस व्हायला पाहिजे की म्हणजे तुमचे हजबंड आहेत किंवा मोठी मुलं आहेत घरामध्ये, तर त्यांना माहिती हवं की आपल्या आईला किंवा आपल्या बायकोला या सगळ्या फेजेसमधून जावं लागतंय. तर ऑब्व्हियसली तिला आनंदी ठेवणं ही गोष्ट तर गरजेची आहेच. शिवाय तिला स्वतःसाठी असा वेळ काढू देणं, आणि त्या स्त्रीने सुद्धा स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. म्हणजे मग आपण म्हणतो ना तसं इस्ट्रोजेन हा हॉर्मोन आहे ना, हा नेहमी ना जेव्हा आपण हॅपी राहतो किंवा खूप छान असं आपला मूड आपण ठेवतो, अपलिफ्ट ठेवतो, आपले छंद जोपासतो, तेव्हा ह्या लेवल्ससुद्धा हॉर्मोन्सच्या व्यवस्थित राहायला मदत होते. तर जो काही आपला छंद असेल, स्विमिंग असेल, डान्सिंग असेल, किंवा कोणतीही गोष्ट जी आपल्याला खूप आनंद देते, ही गोष्ट नक्कीच करायला पाहिजे. ह्याने खूप फरक पडतो. आणि सांगितलं तसं पंचकर्मांचा तर उपयोग नक्कीच करायला पाहिजे. कारण शेवटी कसं असतं माहिती आहे, आपण AMC करतो आपल्या फ्रीजची किंवा आपल्या ACची, पण AMC बॉडीची करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे पंचकर्मांचं डिटॉक्झिफिकेशनचा वापर त्या स्त्रीने करायला पाहिजे, आणि त्यांच्या घरातल्यांनी सुद्धा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच. बरोबर. आणि त्या वेळेत त्यांना समजून घेणं सुद्धा गरजेचं असतं. अगदी. हे जो मेनोपॉजचा पिरियड आहे ना, त्याच्याकडे अगदी पॉझिटिव्हिटीने बघा. जे काही तुमच्यामध्ये चेंजेस येणार आहेत, जसं की आपण बोललोय स्किन ड्रायनेस आहे किंवा हे, या सगळ्या गोष्टींसाठी उपाय आहेत. या सगळ्या गोष्टी आपण डिले करू शकतो. तर ह्याचं पॉझिटिव्हिटीने एक्सेप्टन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याला तुम्ही शेवट किंवा असं बघू नका. तुम्ही उलट असं बघा की आता आपण एका जबाबदारीतून मुक्त होतोय आणि आपल्याला छान असा वेळ मिळणार आहे, तर तो आपण सत्कारणी कसा लावला पाहिजे. तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तिने. कारण की शारीरिक भाग असा आहे की जो तिला ऍक्टिव्ह ठेवणार आहे, आणि मानसिक गोष्ट म्हणजे ती आनंदी असेल तर सगळं घर पण आनंदी राहणार आहे. आणि आपण ह्या सगळ्याकडे पॉझिटिव्हिटीने बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे असे पण एक्झाम्पल्स आहेत की ज्या स्त्रियांनी 50-60 या वर्षात नवीन बिझनेस सुरू केला आहे किंवा नवीन गोष्टी शिकतात स्त्रिया. म्हणजे माझी एक फ्रेंड आहे जिचा मेनोपॉज झाला आहे आणि तिने आता स्विमिंग स्टार्ट केलं आहे ह्या एजमध्ये. सो त्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांना ऍक्टिव्ह ठेवू शकतात, त्यांना एक पॉझिटिव्ह असा एक छान असा मार्ग देऊ शकतात. तर ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केलाच पाहिजे की आपल्याला कसा वेळ काढता येईल, आणि ह्या गोष्टीकडे नक्कीच पॉझिटिव्हिटीने बघायला पाहिजे. तर या सगळ्यासाठी आपल्याकडे नॅचरल उपाय आहेत. जसं आयुर्वेदाने बऱ्याचशा गोष्टी सुचवलेल्या आहेत की कशी आपली दिनचर्या असली पाहिजे, आपला आहार विहार कसा असला पाहिजे, आपण काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, हे सगळंच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि आपण जसं आधी पण डिस्कस केलं, तर ह्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तर त्या ह्या सगळ्याकडे एक पॉझिटिव्हिटीने बघतील, आणि त्या ज्या सिम्पटम्सला सामोऱ्या जात आहेत ते अगदी म्हणजे आपण ते मुळापासून सुद्धा बऱ्या करू शकतो. आयुर्वेदामध्ये ना रजोनिवृत्ती म्हणजे असं आजार असा सांगितलेलाच नाहीये, तो एक आपला टप्पा म्हणून सांगितलेला आहे. जसं की मेनार्क
आहे म्हणजे रजस्वला आहे, सुतिका, गर्भिणी, त्याचप्रमाणे रजोनिवृत्ती म्हणजे एक साधारण 50 वर्ष हे नॉर्मल एज सांगितलं आहे जेव्हा पाळी बंद होते. तर रजोनिवृत्तीकडे आजार म्हणून बघूच नका, तुम्ही त्याच्याकडे एक पॉझिटिव्हिटी आणि आपल्या आयुष्यातला एक छान असा टप्पा आहे असं त्याच्याकडे बघितलं तर नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात ना तर या सगळ्याच गोष्टी खूप सुलभ होऊन जातील. अगदी. डॉक्टर, हे सगळं झालं, मात्र माझ्या 1-2 अशा मैत्रिणी आहेत की त्यांनी मला असं सांगितलं की आमचं आहे ना आत्ता हा प्रीमेनोपॉझल स्टेज सुरू आहे, पण ह्यामध्ये आम्हाला ना सेक्शुअल लाईफस्टाईल आमची बिघडली आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी डिस्टर्ब झालं आहे. बरोबर. असं खरंच होतं का? हो, होतं ना. जसं की ना मेन हॉर्मोन्स आहेत आपले ते तर चेंजेस आहेत त्यामुळे सुद्धा होतं. वजायनल ड्रायनेस यायला लागतो, त्यामुळे मग की संभोगाची इच्छा किंवा ह्या कमी व्हायला लागतात. तर त्यामुळे मग ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपले हॉर्मोनल लेवल्स व्यवस्थित राहायला पाहिजेत. त्याशिवाय वजायनल ड्रायनेससाठी ना आपल्याकडे काही तुपं आणि तेलं असतात ज्याचं पिचू आपण योनिमार्गात ठेवायला देतो. त्यामुळे हा वजायनल ड्रायनेस कमी होतो आणि वजायनल ड्रायनेस असला की तिकडे पेन होऊ शकतं आणि ह्यामुळे त्या अवॉइड करत असतात. तर आणि शिवाय इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या लेवल्स कमी होतात, त्यामुळे एक मानसिकता सुद्धा त्यांची बदललेली असते. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आपण त्याच्यावरती व्यवस्थित औषधी उपाययोजना केली आणि जसं सांगितलं तसं योनी पिचू सांगितलेत आयुर्वेदामध्ये, ते तिकडे योनिमार्गात आपण ठेवायला देतो, त्यामुळे वजायनल ड्रायनेस कमी व्हायला सुद्धा मदत होते. बरोबर. म्हणजे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये ह्यासाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. हो हो, अगदी आहेतच. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही हे सगळं सांगतायत, मात्र रजोनिवृत्ती हा काही स्त्रीचा शेवट नाही आहे, अंत नाही आहे, किंवा स्त्रीने ह्याकडे खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आयुर्वेद खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या पिरियडमध्ये स्त्रीला समजून घेतो असं मला एकूणच ह्या सगळ्या चर्चेतून दिसतंय. आयुर्वेदामध्ये ह्यासाठी नेमके अजून काय उपचार आहेत की जेणेकरून हा रजोनिवृत्तीचा काळ जो आहे तो अगदी सोपा होऊन जाईल? हो, बघा आयुर्वेदामध्ये मी जसं सांगितलं तसं पूर्वनियोजन खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आहारात आपण जर बघितलं तर अंजीर आहे, खारीक आहे, अळशी आहे, शिवाय व्यवस्थित बॅलन्स डाएट आणि तो पण वेळेवर घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पेशंटना सांगतो. तसंच जर आपण विहार म्हटलं तर रेग्युलर वॉक घेणं, प्राणायाम करणं, शीतली, सितकारी, भ्रामरी, ओमकार यासारखे प्राणायाम करणं खूप इम्पॉर्टंट असतं. शिवाय मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट असतं. या सगळ्या गोष्टी झाल्या आहार आणि विहाराविषयी. तर औषधी उपाययोजनेमध्ये जसं मी सांगितलं, बस्ती हा पंचकर्म आहे ज्याच्यामुळे वाताचं नियोजन छान करू शकतो. त्यामुळे मग मेनोपॉजमध्ये होणारे सिम्पटम्स किंवा प्रीमेनोपॉजमध्ये होणारे जे काही सिम्पटम्स आहेत त्यांना आपण छान असं हे करू शकतो की बरं करू शकतो. नस्यसारखं पंचकर्म आहे. नस्य म्हणजे नासाई शिरसोद्वारम असं सांगितलेलं आहे. तर आपल्या ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, तिथपर्यंत अगदी छान असं औषधं आपली ॲक्ट करतात. तर नस्य हे पंचकर्म आहे ना, त्यामुळे आपण छान असं हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो तो बॅलन्स व्हायला मदत करतो. शिवाय शिरोधारासारखं पंचकर्म सांगितलं जे आपले आज्ञाचक्रावरती काम करून आपले स्ट्रेस लेवल कमी करायला मदत करतात. तर हे तिन्ही पंचकर्म अतिशय सुंदर काम करतात. अरे वा, हे आहेत. बरोबर. म्हणजे आपल्याकडे हे पंचकर्म उपलब्ध देखील आहे डॉक्टर सावंत विश्वस्वरूप पंचकर्म सेंटरमध्ये, आणि नक्कीच त्याचा लाभ खरं तर घ्यायला हरकत नाही. ठाणे इथे हे पंचकर्म सेंटर आहे. नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन नंतर ह्या पंचकर्माला सुरुवात करू शकता. रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे शेवटचा काळ नाही आहे, तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं एक कलाटणी देणारा काळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर, आत्ता आपण ह्या सगळ्याबद्दल बोलतोय, आयुर्वेदात इतके चांगल्या उपचार पद्धती आहेत, मात्र मेनोपॉजची इतरही काही कारणं आहेत का जी तुमच्या पाहण्यात आली आहेत, आणि अशी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का की जे तुमच्याकडे आल्या आहेत ज्या स्त्रिया मेनोपॉझलचा प्रॉब्लेम घेऊन, तर त्यांना किती फायदा झालाय आयुर्वेदातल्या ह्या उपचारांमुळे? हो, एक तर पहिली गोष्ट असते म्हणजे जेनेटिक्स, म्हणजे आई किंवा आजी आणि त्यांच्या पण आधीसुद्धा पाळी जर लवकर गेलेली असेल तर मात्र त्या स्त्रीचा मेनोपॉज हा थोडा लवकर होऊ शकतो. तर एक आहे जेनेटिक्स, दुसरं आहे ते म्हणजे हिस्टेरेक्टॉमी. बऱ्याच वेळेला असं होतं की थोडे फायब्रॉईड आहेत आणि फारसे सिम्पटम्स नाही आहेत तरी हिस्टेरेक्टॉमी करून टाकली,
का तर आता त्याचा काय उपयोग आहे असं म्हटलं जातं. पण गर्भाशयाचा काही उपयोग नाहीये असं कोणत्याही फेजमध्ये होऊ शकत नाही. आयुर्वेदामध्ये आशय सांगितलेत, स्तन्याशय आणि गर्भाशय हे स्त्रीचे खास ऑर्गन आहेत. बरं. आणि या गोष्टी नसल्याने बरेचसे हॉर्मोनल चेंजेस म्हणा किंवा बरेचसे तिच्यामध्ये एजिंग प्रोसेस लवकर व्हायला लागते. तर हिस्टेरेक्टॉमी ह्यासारख्या प्रोसेसला अगदी लगेचच तिने सामोरं न जावं. आधी फायब्रॉईड वगैरे ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप छान उपाय आहेत. किंवा जर जास्त ब्लिडिंग होत असेल तुम्हाला किंवा पेन होत असेल तर यासाठी सुद्धा उपाय आहेत. तर अगदी लगेचच हिस्टेरेक्टॉमी हे प्रोसिजरला सामोरं न जावं आणि आयुर्वेदाचा पहिला सल्ला घ्यावा नक्कीच. तर हिस्टेरेक्टॉमीमध्ये सुद्धा ओफोरेक्टॉमी म्हणजेच ओव्हरीज जेव्हा काढल्या जातात तेव्हा मग ह्याला आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणतो. तर हा स्त्रीमध्ये मग लवकर येतो. आणि तिसरं कारण म्हणजे हे आहे की जेव्हा किमोथेरपीज किंवा अशा काही मेडिकल ट्रीटमेंट्स चालू असतात तर त्याच्यामुळे सुद्धा लवकर मेनोपॉज येऊ शकतो. बरोबर. तर याच्या वेळी सुद्धा आपण आयुर्वेदाची मदत घेऊन काही गोष्टी ॲटलिस्ट आपण त्या डिले करू शकतो किंवा मग आपण जे सिम्पटम्स आहेत ना मेनोपॉजचे किंवा प्री मेनोपॉजचे तर ह्याच्यावरती नक्कीच आपण छान असा उपाय मिळवू शकतो. एक केस सांगते. एक 38 वर्षाचे फिमेल आपल्याकडे आलेल्या ज्यांना फायब्रॉईड आणि थोड्या गाठी होत्या म्हणून मग हिस्टेरेक्टॉमी करायला सांगितलेली. पण त्यांचे आत्ता जे प्रॉब्लेम होते ते अगदी त्यांना इरिटेशन होत होतं, मूड स्विंग्स होत होते, शिवाय हेअर थिनिंग खूप झालेलं आणि चिडचिड खूप होत होती. अंगावरती ना खाज यायला सुरुवात झालेली आणि मग ती अगदी त्रासलेली अशी पेशंट आपल्याकडे आलेली. तर आपण तिचं व्यवस्थित नाडी परीक्षा केलं, चेकअप केलं, हिस्ट्री घेतली. त्यामध्ये लक्षात आलं की लवकर जे हिस्टेरेक्टॉमी झालेली आहे तर इतकी वर्ष ते जे रक्त पुढे जायचं होतं म्हणजे 50व्या वर्षी आपल्याला मेनोपॉज येतो पण ह्या स्त्रीचं 38व्या वर्षीच हिस्टेरेक्टॉमी म्हणजे युटेरस काढून टाकलेला आहे. तर त्यामुळे जो पुढे फ्लो व्हायचा होता तो सगळा झालेलाच नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हे रक्त साठत जातं. इकडे रक्तदुष्टी झालेली असते आणि मग तीच रक्तदुष्टी मला त्या पेशंटमध्ये दिसून आली. अशा वेळी आपण तिला पित्त रक्त सुधारणारी अशी औषधं दिली. त्यामुळे मग तिचं ते खाज येण्याचं किंवा मूड स्विंग्स वगैरे हे सगळे सिम्पटम हळूहळू कमी व्हायला मदत झाली. तिची स्किन इम्प्रूव्ह व्हायला लागली. तर प्रत्येक आपले जे हिस्टेरेक्टॉमी झालेले पेशंट येतात ना आपल्याकडे त्यांना आपण रक्तशुद्धी करणारी औषधं देतोच. आणि मी असं पण रेकमेंड करीन की ज्यांनी पण हिस्टेरेक्टॉमी केलेली आहे काही कारणांमुळे वगैरे तर त्यांनी नक्कीच रक्तशुद्धीकरणाची औषधं घ्यावीत आणि ह्या सगळे बाकीचे त्यांना नाहीतर मग सिम्पटम जे सहन करावे लागतील तर त्यांना नक्कीच अवॉइड करता येतील ते. बरोबर. म्हणजे अशा केसेस सुद्धा तुमच्याकडे येतात तर नक्कीच याच्यावरती आपल्याकडे आयुर्वेदामध्ये उपचार उपलब्ध आहेतच. म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्याच्यावरती उपचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, खरं तर ड्रायनेसबद्दल ना मी अजून एक गोष्ट ऐकलेली आहे ती म्हणजे डोळ्यांना पण ड्रायनेस येतो ह्या मेनोपॉझल स्टेजमध्ये. तर तुमच्याकडे अशा काही केसेस आल्यात का आणि मग जर आल्या तर तुम्ही काय उपचार करू शकता? आयुर्वेदात काही उपचार आहेत का? कारण डोळ्यांना ड्रायनेस येणं, सारखं डोळ्यांना खाज येणं किंवा सारखा डोळा चोळावा असं वाटणं हे दिसतं. तर अशा वेळेस काय तुम्ही सांगाल? आपल्याकडे अशीच एक पेशंट आलेली, मेनोपॉजची स्टेज होती त्यांची आणि त्यांना ना फार जास्त रेडनेस आणि त्यांचे डोळे फार लाल होत होते. शिवाय त्यांना ना फार जास्त वेळ काही वाचन करणं म्हणजे रीडिंग वगैरे करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत होता. तर आपण त्यांना मेनोपॉज व्यवस्थित होण्यासाठी तर औषधं दिलीच. त्याशिवाय वातशामक अशी औषधं सुरू केली आणि तर्पण म्हणून आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुपाच्या घड्या ह्या आपल्या डोळ्यांवरती ठेवल्या जातात आणि त्यामुळे हा जो ड्रायनेस असतो ना तो कमी व्हायला खूप छान मदत होते. शिवाय डोळ्यांना लावण्यासाठी बाहेरून ऍप्लिकेशन करण्यासाठी काही ऑइल्स आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेली तर ती सुद्धा आपण त्यांना दिली. आणि पादाभ्यंग हे पण म्हणजे सांगितलेलं आहे योगशास्त्राप्रमाणे की पायाच्या शिरा आहेत ना त्या आपल्या डोळ्यांना सप्लाय करतात. तर त्यामुळे आपण त्यांना पायाला लावायला काही लेप दिले आणि पादाभ्यंगाचा म्हणजे पायाला मसाज करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा जो ड्रायनेस आहे ना डोळ्यांचा तो पण कमी व्हायला खूप छान मदत झाली. बरोबर. डॉक्टर, हे सगळं आहे म्हणजे आज आपण बघतो की आज आपल्याकडे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. मात्र तरीही आपल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आयुर्वेदातल्या उपचार पद्धतींकडे न वळता अनेक जण आधुनिक उपचार पद्धतींकडे वळतात. म्हणजे HRT सारखी उपचार पद्धती अवलंबतात.
किती योग्य आहे हे? हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी HRT हे आपण कधीच रेकमेंड करत नाही, कारण की त्याचे एवढे साईड इफेक्ट आहेत ना, लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही बघितलं ना तर ब्लड क्लॉट्स निर्माण करतात आणि त्यामुळे मग हार्टला धोका निर्माण होऊ शकतो HRTमुळे. शिवाय असे पण काही आहेत त्याचे साईड इफेक्ट की आपले लॉंग टर्ममध्ये स्किनवरती म्हणा किंवा आपलं जनरल हेल्थच ते हॅम्पर करू शकतात. सो ह्या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत. डॉक्टर, आता तुम्ही HRTचा उल्लेख केला, म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे ती आणि आयुर्वेद एकत्र उपचार घेऊ शकतो? हो, HRT आणि आयुर्वेदिक उपाय हे एकत्र घेऊ शकतो, पण HRT आपण रेकमेंड बिलकुल करत नाही, कारण की शेवटी जेव्हा रासायनिक औषधं आतमध्ये जातात किंवा आपण बॉडीला एखादं हॉर्मोन बाहेरून प्रोव्हाइड करतो तेव्हा मग त्या बॉडीचं ते बनवण्याची कॅपॅसिटीज बॉडी सोडून देते. तर त्यामुळे आयुर्वेदिक औषधं काय करतात की ते जे ऑर्गन्स आहेत ना त्यांना स्वतःला स्टिम्युलेट करतात आणि त्यांना स्वतः हॉर्मोन्स बनवण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्यामुळे कधीही नॅचरल गोष्टी, नैसर्गिक उपाय, आयुर्वेदिक उपायांकडे तुम्ही फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट बघितलं ह्यासाठी तर खूप छान आहे. पण असंही बोललं जातं की आयुर्वेदातल्या ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या लॉंग टर्म असतात, त्याला खूप वेळ लागतो, म्हणून आम्ही आधुनिक उपचार पद्धतींकडे वळतो, कारण की त्या लवकरात लवकर रिझल्ट देतात. की जसं मी आधी सांगितलं तसं बाहेरून कोणतेही हॉर्मोन्स घेणं हे अगदी म्हणजे रेकमेंडेबल नाहीये. त्याऐवजी अगदी फायटोइस्ट्रोजेन जसं मी म्हटलं की गुडूची आहे, शतावरी आहेत, यासारखे खूप छान अशा वनस्पती आहेत. लोध्र म्हणून आहे जे आपल्या गर्भाशयाचं हेल्थ व्यवस्थित ठेवायला मदत करतं, आपले हॉर्मोन्स व्यवस्थित करायला मदत करतं. तर यासारख्या वनस्पती अगदी नॅचरली आणि छान अशा अवेलेबल असताना आपण उगाचच इस्ट्रोजेन किंवा बाहेरून जे काही HRT सारख्या किंवा इतर ट्रीटमेंट आहे त्याकडे नक्कीच जाऊ नये, कारण जरी आपण शॉर्ट टर्ममध्ये त्याचे बेनिफिट्स बघत असलो ना, पण लॉंग टर्म त्याचे साईड इफेक्ट जास्त असतात आणि त्यामुळे आपण ते अवॉइड केलेलंच चांगलं. बरोबर. डॉक्टर, तुम्ही मगाशी रसायन चिकित्सेचा उल्लेख केला. आता ही रसायन चिकित्सा म्हणजे नेमकं काय? रजोनिवृत्तीच्या काळामध्ये जर ही रसायन चिकित्सा त्या स्त्रीने घेतली तर किती त्याचा फायदा होऊ शकतो? रसायन म्हणजे ना आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय माहितीये, आता ही जी अवस्था आहे ना मेनोपॉजची, जरापाक अवस्था, म्हणजे वाताकळमधूनच संक्रमण होत असतं, शरीरामध्ये एजिंग होत असतं. तर रसायन म्हणजे काय, तर आपलं जे एजिंगची प्रोसेस आहे ते लॉक करणारं, आपले धातूंचा जो क्षय झालाय ना या कालावधीमध्ये तो व्यवस्थित नॉर्मलाइज करण्यासाठी रसायन चिकित्सा उपयोगी पडते. तर ह्या रसायन चिकित्सेमध्ये येतो आवळा मेनली. तर आवळा काय करतो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C तर आहे. व्हिटॅमिन C सगळ्यांनाच माहिती आहे की तो किती छान असा एक अँटी एजिंग म्हणून छान असा बेनिफिट देतो. तर आवळ्याला आहे ना वयस्थापनाना मामलकी, म्हणजे ते वयस्थापन करतं. वयस्थापन म्हणजे काय, तर आपलं एजिंग लॉक करायला मदत करतं. तर एवढा नॅचरल असा छान सोर्स आपल्याकडे असताना इतर गोष्टींची काहीच गरज नाहीये. आणि च्यवनप्राश हा कल्प आपण मेनली आवळा आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वनस्पती आहेत, पण मेनली आवळा असतो. सो तो एक रसायन कल्प म्हणून आयुर्वेदामध्ये आलेला आहे. रोज सकाळी 1 चमचा अनुषेपोटी आवळ्याचं म्हणजे च्यवनप्राशचं सेवन करणं हे खूप छान बेनिफिट देणारं असतं, ज्यामुळे आपलं एजिंग लॉक होऊ शकतं. शिवाय आपल्याला जे धातू क्षय मी म्हटला ना की आपले धातू डिप्लिशन किंवा ॲब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी शरीरामध्ये कमी व्हायला लागते, तर ह्या गोष्टी रिपेअर व्हायला खूप छान मदत होते. आणि च्यवनप्राश आहे ना इम्युनोमॉड्युलेटर म्हणून सुद्धा काम करतो. आता जेव्हा तुमची इम्युनिटी जर छान होणार आहे तर तुम्हाला इतर सिम्पटम्स आहेत ना, जसं की पाय दुखणं आहे किंवा बॉडी एक आहे किंवा सतत आजारी पडणं, मूड स्विंग्स होणं, या सगळ्याच गोष्टी तुम्ही छान अशा बऱ्या करू शकतात. त्यामुळे च्यवनप्राशचा वापर हा नक्कीच केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मेध्य रसायन. मेध्य रसायनामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी यासारख्या वनस्पती सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्या ब्रेन आणि मन या दोन्हीवरती काम करतात. तगर सुद्धा वनस्पती आहे जी आपल्या माइंडवरती काम करते. कदंब म्हणून वनस्पती आहे ज्याचे ड्रॉप्स आपण आपल्या पेशंटना टाळूवरती टाकायला देतो, जसं आपण लहान मुलांना सुद्धा देतो ना तसं. तर ह्यासारख्या मेध्य रसायनासारख्या सुद्धा या गोष्टी आहेत ना, या सुद्धा आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो की जेणेकरून आपल्याला हे सगळे सिम्पटम लांब ठेवता येतील. बरोबर. डॉक्टर, खरं तर प्रत्येक स्त्री ही महत्त्वाच्या काही स्टेजेसमधनं जात असते,
जेव्हा ती जन्माला येते त्याच्यानंतर तिला एक साधारणतः वयाच्या 11-12-13व्या वर्षी पाळी सुरू होते. त्याच्यानंतर मग ती एखाद्या बाळाला जन्म देते. नंतर तिचा रजोनिवृत्तीचा काळ सुरू होतो. तो साधारण एक 8-10 वर्षांचा असतो. त्या काळामध्ये आपण बघितलं की किती चेंजेस त्या स्त्रीमध्ये दिसत असतात. आणि त्याच्यानंतर एक वेगळा सुवर्ण काळ आपण म्हणू शकतो स्त्रीसाठी. एक वेगळा पॉझिटिव्ह खरं तर काळ सुरू होतो आणि तिला त्या काळामध्ये ती बऱ्याच गोष्टी करू शकते ज्या तिने आत्तापर्यंत कधीच केलेल्या नसतात. पण ह्या सगळ्या स्टेजेसमधनं जाताना स्त्रीच्या शरीरावर त्यापेक्षाही मनावर खूप आघात होत असतात. कारण आपण बघितलं की स्त्री ही प्रत्येक आघाडीवर आहे. जसं ती आज वेल एज्युकेटेड आहे, ती शिक्षण घेते, ती शिकवते, संगोपन करते, मुलांचं संगोपन करते, कुटुंबाचं सांभाळ करते. हे सगळं करत असताना स्त्री स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते. अशावेळी स्त्रीने वर्षातून एकदा तरी पंचकर्म केलं तर नक्की किती फायदा होऊ शकतो. कारण पंचकर्म हे किती फायदेशीर आहे आयुर्वेदाने हे सांगितलेलंच आहे. पण तुम्ही काय सांगाल पंचकर्माविषयी? येस, जसं बॉडी आपलं एक यंत्रच आहे, मशीन आहे, त्याला वंगणाची किंवा ऑइलिंगची गरज असते. तर पंचकर्म हे व्यवस्थित करायला सुद्धा मदत करतात. तर पंचकर्मांमध्ये बेसिकली काय आहे तर अभ्यंग आहे. अभ्यंग म्हणजेच काय तर शरीराला औषधी तेलाने येणारा मसाज. शिवाय आपण स्टीम देतो, जी काढ्याची स्टीम असते, ज्याच्यामुळे आपले पोर्स ओपन व्हायला मदत होते आणि औषधं व्यवस्थित ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. असे स्वेदनासारखे पंचकर्म आहेत जे आपलं फॅट कमी करायला मदत करतात. बरोबर. शिवाय नस्यसारखे पंचकर्म आहे जे आपलं हॉर्मोनल इम्बॅलन्स व्यवस्थित करायला मदत करतात. बस्तीसारखा पंचकर्म आहे जो मेनोपॉजमध्ये वाढणारा वात आहे ना त्याला बॅलन्स करायला मदत करतो. तर एवढे हे छान असे पंचकर्म आहेत ना की ज्याच्यामुळे आपला अग्नी जर जो मंद होतोय ना डायजेस्टिव्ह फायर तो व्यवस्थित व्हायला मदत होते. शिवाय आपला अग्नी तर व्यवस्थित होतोच आहे, शिवाय आपला वात सुद्धा कमी होतोय. आणि जेव्हा वात पित्त कफ हे तिन्ही दोष आहेत ना बॅलन्स होतात तेव्हा मग एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये येते. आजारांना आपण दूर ठेवू शकतो. म्हणजे पंचकर्म हे ना बॉडी डिटॉक्सिफिकेशन तर करतातच, शिवाय इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे आपली इम्युनिटी व्यवस्थित करायला मदत करतात. औषधांचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित सुधारायला मदत करतात. आपल्या बोन्सची हेल्थ छान ठेवायला मदत करतात. तर हे सगळेच बेनिफिट पंचकर्माने मिळतात. अगदी. आणि मला वाटतं की डॉक्टर सावंत विश्वस्वरूप पंचकर्म सेंटरमध्ये हे सगळे उपचार उपलब्ध आहेतच. आणि नक्कीच ह्याचा फायदा आपण आपल्यासारख्या स्त्रियांनी करून घेतला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं साधारणतः 35 वयापासूनच ह्या सगळ्याला सुरुवात केली तर नक्कीच जो रजोनिवृत्तीचा काळ आहे तो आपला अगदी सोपा होऊन जाईल. आपण मगासपासून स्त्रियांच्या रजोनिवृत्तीबद्दल बोलतोय, पण पुरुषांना सुद्धा या रजोनिवृत्तीसारख्या गोष्टीला म्हणजेच त्यांना सुद्धा या गोष्टीला सामोरं जावं लागतं असं मी ऐकलंय. हे कितपत खरं आहे? तर पुरुषांमध्ये सुद्धा नक्कीच ही स्टेज येते. स्त्रियांचा आपण आता एवढा विचार केला तर नक्कीच पुरुषांमध्ये सुद्धा ही स्टेज येते. तर जसं की टेस्टोस्टेरॉन लेवल्स या साधारण 45 to 50 या एजमध्ये हळूहळू कमी होत जातात, ज्याच्यामध्ये मग प्रोस्टेट ग्लँडची वाढ होणं किंवा मग त्यांच्यामध्ये सुद्धा थोडेसे मूडचे हे होणं की इरिटेशन वाढणं या सगळ्या गोष्टी. शिवाय अग्निमंद होतो त्यामुळे मग मेदसंचिती, त्यामुळे मग फॅट त्यांचं वजन जास्त प्रमाणात वाढणं या गोष्टी होतात. तर या सगळ्यावरती उपाय म्हणजे वाताला बॅलन्स करणं. कारण या स्टेजमध्ये वात हा वाढलेला असतो. वाताला बॅलन्स करण्यासाठी सांगितलं तसं अभ्यंग म्हणजे स्नेहनाची त्यांना गरज असते. तर बस्ती हा पंचकर्म आहे ना नेहमीच वाताला बॅलन्स करतो आणि मग त्यामुळे वार्धक्य ही जी स्टेज आहे ना ती डिले होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये जे काही सहन करावं लागतात ना गोष्टी किंवा मग हाडांची झीज होणं हा प्रकार आहे तो नक्कीच ते डिले करू शकतात. त्यामुळे बस्ती हा पंचकर्म स्त्री आहे पुरुष आहे या सगळ्यांसाठीच अगदी बेनिफिशियल आहे. कारण वात आहे ना आयुर्वेदात सांगितलंय की तो प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करतो. बरोबर. त्यामुळे मग जर आपल्याला पित्त कफ हे सगळं बॅलन्समध्ये आणायचं असेल तर मेनली वाताला आपल्याला उपाय करावाच लागतो. बरोबर. डॉक्टर, खरं तर फार महत्त्वाच्या विषयावर आणि अतिशय भावना दडलेल्या असतात असा हा विषय होता. कारण की रजोनिवृत्तीचा काळ
हा थोडासा स्त्रियांसाठी कठीण काळ असतो असं मानलं जातं. मात्र आज आयुर्वेदामध्ये इतक्या चांगल्या उपचार पद्धती आहेत, पंचकर्म आहे. नक्कीच त्याचा फायदा आपण आपल्यासारख्या स्त्रियांनी करून घेतला पाहिजे. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण हा एक अवेअरनेस देतो आहे की रजोनिवृत्तीचा काळ हा शेवटचा काळ नाही आहे, तर हा तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह काळ आहे. हा तुम्ही कशा पद्धतीने घेता हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्या आत्ता स्त्रिया, महिला वर्ग हा जो पॉडकास्ट बघत असतील त्यांना नक्कीच समजलं असेल की आपण कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांनीसुद्धा कशा पद्धतीने ह्याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्यांना कशी मदत केली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन या रजोनिवृत्तीबद्दल केलं, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. आणि तुम्हालाही अशा पद्धतीचा जर त्रास संभवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. डॉक्टर विश्वस्वरूप आयुर्वेदची पंचकर्म सेंटर ठाणे इथे आहे. तिकडे जाऊन तुम्ही ह्या सगळ्यावरती उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि हे सगळे उपचार करून घेतात. डॉक्टर, खूप छान वाटलं तुम्ही आलात, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. रजोनिवृत्ती म्हणजे शेवट नाही हं, ती म्हणजे थांबून स्वतःकडे पाहण्याची एक संधी आहे. शरीर बदलतं पण स्त्रीचा आत्मा तो अजूनही तेजस्वी आहे, जिवंत आहे आणि सर्जनशीलही आहे. हा काळ आहे स्वतःला पुन्हा नव्यानं ओळखण्याचा, स्वतःच्या आरोग्याची, मनःशांतीची आणि स्वप्नांची काळजी घेण्याचा. कारण स्त्री कधीच थांबत नाही, ती फक्त बदलते, फुलते आणि नव्या प्रकाशात झळकते. चला तर प्रत्येक रजोनिवृत्ती स्त्रीला आपण सलाम करूया, जी आपल्या अनुभवाने, शांततेनं आणि स्मितानं जगाला नवी दिशा देते. आजचा हा मधुराष्टकचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मधुराष्टक पॉडकास्टला शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा मधुराष्टक पॉडकास्टमध्ये आज इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.